नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 8 डिसेंबर 2024 वार रविवार गटगिरी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे उच्चांकी दर काय पाहायला मिळतात, तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये आज बदल पाहायला मिळतो हे आपण पाहणार आहोत। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। गाजरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गाजरसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून गाजरचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार गाजरचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला होतात। फाफड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फाफड्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून फाफड्याचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार फाफड्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 280 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 150 रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या मध्ये दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची चांगली क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून भुईमुग शेंगाचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते बाहेरच्या राज्यातून भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। बिटाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो। हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः 20 रुपयापासून बिटाचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार बिटांचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते रताळ्यांसाठी कमी पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होते। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला होते। क्वालिटी पाहू शकतो, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर वाटाण्यासाठी पाहायला होते। क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर वाटाण्यासाठी पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील काकडीचे दर पाहायला होतात। तर क्वालिटीनुसार काकडीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होतं। तर क्वालिटीनुसार दोडक्याच्या दरामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवसापासून घसरण झालेली पाहायला होते। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून दर पाहायला होतं। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वालगेवडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून वालगेवडीचे दर पाहायला होतं। तर क्वालिटीनुसार वालगेवडीच्या दरामध्ये आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात।
पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार पुणेरी गवारचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. चवळीची शेंगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीची शेंगाचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती डांगरची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डांगरसाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. वांग्यांची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 2 ते 3 रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर वांग्यांसाठी क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात. जळगावची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून जळगावचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळते. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 3 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण फ्लावरसाठी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण आल्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात बुरशी आलेली आले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या तसंच बारीक क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. मुळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मुळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीसाठी 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर मुळ्यांसाठी पाहायला मिळते. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पालकच्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालकसाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पालकसाठी साधारणतः मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीरसाठी त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 2 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी बरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते पाहायला मिळतात. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला आज शेपूच्या दरावरती पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः
22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार हिरवी मिरचीचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होतं. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर हलक्या क्वालिटीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते.